आता पाहूया अयोध्येत कशी तयारी सुरू आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। महाराष्ट्रातील 34,999 शेतकऱ्यांकडून विहिरीतील पाण्याचा कलश अयोध्येत सुपूर्द। बाबाजी परिवाराच्या वतीने कलश घेऊन सेवक अयोध्येत झाले दाखल। राम मंदिर ट्रस्टचे महासचिव चंपतराय यांच्याकडे कलश सुपूर्द। राम मंदिरापासून 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या शरयू नदीच्या रेतघाटावर 100 एकरात टेंट सिटीची उभारणी, 1008 तंबूंची टेंट सिटी आणि 11 थरांच्या यज्ञमंडपाचीही बांधणी। अयोध्येतील प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठापनेचे निमंत्रण काँग्रेसने नाकारलं। मात्र कसब्यातील काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांचा जय श्री राम असा नारा आपल्या प्रभू श्रीरामांसाठी एक दिवा लावूया, आनंदोत्सव साजरा करूया, रवींद्र धंगेकरांकडून घोषणाबाजी। 12 जानेवारीला संपूर्ण अयोध्येत कडेकोट बंदोबस्त, स्थानिक नागरिकांवरही सुरक्षेची जबाबदारी। सामान्य नागरिकांच्या घरावरून सीसीटीव्हीच्या माध्यमातून नजर असणार। एसपीजी, सीआरपीएफ, एटीएस, आरएएफ सुद्धा मोठ्या प्रमाणात तैनात। पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत 121 पुरोहित अनुष्ठानाला बसणार। या दरम्यान पंतप्रधान मोदी करणार कडक व्रतांचं पालन। मोदी या दिवसात शाही भोजन घेणार नाहीत, तसंच जमिनीवर झोपणार। गेल्या काही दिवसात रामचरितमानस ग्रंथाच्या प्रतींना मागणी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। गोरखपूरच्या गीता प्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात प्रतींची छपाई। पहिल्यांदा जाणवतोय रामचरितमानसच्या प्रतींचा तुटवडा। 22 जानेवारीला उत्तर प्रदेशात दीपोत्सव साजरा केला जाणार, तर या दिवशी गोवा सरकारकडून सार्वजनिक सुट्टी जाहीर। राजस्थानमध्ये महत्त्वाच्या शहरांमध्ये मोठ्या आस्थापनांनाही 22 जानेवारीला सुट्टी असणार। 22 जानेवारीच्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यादरम्यान पार्किंगच्या जागांचा तुटवडा, त्यामुळे अयोध्या विमानतळासोबतच आणखी 6 विमानतळ निमंत्रितांच्या सेवेत दाखल। आसपासच्या जिल्ह्यातील विमानतळांवर देखील प्रशासनाकडून पार्किंगची व्यवस्था। अयोध्येला जाणाऱ्या रामभक्तांसाठी महत्त्वाची बातमी। अयोध्येला जाणाऱ्या अनेक रेल्वे गाड्या 22 जानेवारीपर्यंत रद्द। वंदे भारत रेल्वे गाड्यांसोबतच इतरही अनेक रेल्वे 7 दिवसांसाठी दोन्ही बाजूने रद्द।